मला रात्री 12 वाजता असं सरप्राईज भेटलंय की आतमध्ये तुम्ही ऐकू शकता माझी मीटिंग चालू आहे आणि थोडं कामाचं लोड आहे तर मी काम करत होतो आतमध्ये. यांनी बाहेर हॉलमध्ये दरवाजा लावला होता. मला बोलली की व्हिडिओ एडिट करते. तर मला वाटलं खरंच व्हिडिओ एडिट करते ती, पण तिने बाहेरून कडी लावली. मला वाटलं राग आला काय, चिडली का काय, आणि मी दरवाजा ठोकला पण तिने ओपनच नाही केला. भरपूर वेळा ठोकला. नंतर तिने बाहेर हॉलमधली लाईट वगैरे बंद केली होती आणि दरवाजा ओपन केला आणि मला दिसलं डायनिंग टीपॉयवरती केक गिफ्ट कॅन्डल्स. असा धक्का बसला ना. नमस्कार मित्रांनो, तर आज आहे माझ्या मिस्टरांचा बड्डे. सो ड्युटीवरून सुटले आणि घरी आले तर पहिलं फ्रेश व्हायचं, हे माझं पहिलं काम. फ्रेश वगैरे झाली आणि मी एक गुपचूप त्यांना लपवून एक केक आणला होता माझ्या बॅगमध्ये, जो माझ्या फ्रेंडला मी ऑर्डर करायला सांगितला होता. तर केक वगैरे सगळा काढून घेतला आणि म्हटलं लगेच जेवणाचीही तयारी करते. आता मला बड्डेसाठी डेकोरेशन वगैरे करायचं होतं आणि 12च्या आतमध्ये सगळं रेडी व्हायचं होतं. त्याच्यामुळे मी आज फक्त वरण भातच लावला होता, कारण त्यांनाही जास्त भूक नव्हती आणि मलाही. तर त्याचीच मी इथे तयारी करत होते. तांदूळ वगैरे निवडून घेतले आणि कोथिंबीर वगैरे चिरून घेतले. आता वरण करायचं म्हटलं की कसं जास्त टाईम नाही लागत. डाळ आणि भात दोन्हीही एकाच टायमिंगला शिजून होतं आणि मग काय फोडणी द्यायला 5 मिनटं भरपूर झाले. तर इथे मी कुकर लावून घेतला आणि आता ही शिजण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 शिट्ट्या बस होतात. कुकर झाला की लगेच थंड झाल्यावरती फोडणी देऊन घेतली. माझा स्वयंपाक जवळजवळ सगळा झालाच होता. आता टाईम होता डेकोरेशन करायचा. तर मी त्यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलं होतं. ते मी माझ्या सॅकमध्येच ठेवलं होतं, अजिबात काढलं नव्हतं, कारण मला हे त्यांच्यापासून लपूनच ठेवायचं होतं. तर मला एकदम छोटंसं स्वीट आणि सिम्पल डेकोरेशन करायचं होतं. तर त्याचीच मी तयारी करत होते. तर त्याच्यासाठी मी हा केक वगैरे ओपन करून घेतला. आता हा केक मी मुद्दामून छोटा आणला आहे आणि मिनी केक आणला आहे. हा मी माझ्या फ्रेंडला ऑर्डर करायला सांगितलं होता, कारण ड्युटी असल्यामुळे मला ऑर्डर आली तरी खाली जाता येत नाही कधी कधी शक्यतो. त्याच्यामुळे मी तिलाच ऑर्डर करायला सांगितलं होता. आणि कॅन्डल्स वगैरे माझ्या घरीच होते आणि जे छोटे छोटे तुम्हाला दिवे वगैरे दिसत आहेत तेही माझ्या घरीच होते. तर इथे मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि असं काही माझं डेकोरेशन दिसत होतं. लाईट बंद केल्यावरती आणि कॅन्डल्स लावल्यावरती हे डेकोरेशन अजूनच मस्त दिसणार होतं. आता माझं तर सगळं आवरून झालं, पण मी वाट बघत होते त्यांचं काम बंद होण्याची. तर त्यांचं काम काही संपतच नव्हतं. माझा ड्रेस आतमध्ये असल्यामुळे मला आहे त्या ड्रेसवरती सेलिब्रेशन करावं लागलं. आता ते बाहेर आल्यावरती आपण त्यांची रिॲक्शन बघूया काय असेल ते. माझ्या लक्षातच नाही माझा बड्डे. खरंच नाही. सरप्राईज आश्चर्यचकित झालो. मला भूकच नाही. खरंच बघू ते शपथ भूकच गेली माहिती. धक्का वाचला मला. धक्का केक आता इकडून कापायचं. गेस केलंय पण सांगणार नाही. खोलून बघणार मग कट करू. नक्की हॅपी बर्थडे टू यू. मन हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हे करत होती. मला वाटलं व्हिडिओ बनवत होती. तू बोलली व्हिडिओ जाने मेरी जाने मन. हॅलो गाईज, तर माझा आज बड्डे आणि मला रात्री 12 वाजता असं सरप्राईज भेटलंय की आतमध्ये तुम्ही ऐकू शकता माझी मीटिंग चालू आहे
आणि थोडं कामाचं लोड आहे, तर मी काम करत होतो आतमध्ये. यांनी बाहेर हॉलमध्ये दरवाजा लावला होता. मला बोलली की व्हिडिओ एडिट करते. तर मला वाटलं खरंच व्हिडिओ एडिट करते ती, पण तिने बाहेरून कडी लावली. मला वाटलं राग आला, काय चिडली का काय, आणि मी दरवाजा ठोकला, पण तिने ओपनच नाही केला. भरपूर वेळा ठोकला. नंतर तिने बाहेर हॉलमधली लाईट वगैरे बंद केली होती आणि दरवाजा ओपन केला आणि मला हे दिसलं डायनिंग टी पॉयवरती केक, गिफ्ट, कॅन्डल्स. असला धक्का बसला ना, भूक लागलेली भूक पण गेली पडून. ते गिफ्ट आणलंय आणि हा केक आहे, पाहू शकताच. हे पण मला माहिती नाही ती कधी घेऊन आली. ती काही आयडिया अजिबात 0% क्लू होता. तर प्रत्येक वेळेस मला माहिती असते ती कधी घेऊन येते, काय करते मी गेस करत असतो. म्हणजे यावेळेस मला अजिबात म्हणजे 0% पण माहिती नव्हतं. हा, आणि मला पण माहित नव्हतं. कामाच्या एवढं मी गणगणित होतो की मला हे सगळं नव्हतं माहिती की माझा बर्थडे आहे, लक्षात पण नव्हतं. मी खूप हॅप्पी आहे. चला अनबॉक्स करूया. आता मी तुला माहिती मी गेस करेक्ट करतो, त्यामुळे मी गेस नाही करणार. मी डायरेक्ट ओपन करणार. अनबॉक्सिंग पाहूया काय दिलंय तुम्ही. काही कपडे आतमध्ये होते, मी हॉस्पिटलमध्ये घालून आले त्याच्यावर तेच घातले परत. खरंच मला तुझी शपथ सांगतो, मी मला माझंच बर्थडे लक्षात पण नव्हता. आणि ते एवढी मीटिंगमध्ये तारीफ चालली होती माझ्या. आता शेवटी ऐकली का, येडी तू नवऱ्याची तारीफ ऐकत नाही. कसं बोलत होतं ऐकलं का. त्याच्यामुळे माझ्या लक्षातच नाही की माझा मी तुम्हाला मेसेज पण केला होता फोन करेक्ट 12 वाजता, माहितीये का. फोन नाही पाहिला. माझा काय प्लॅन होता जेवण झाल्यावरती मग करायचं, पण तुम्ही जेवायलाच नाही आले अजून. 12 वाजले. आम्हाला लोड असते, काहीच काम करावं लागतंय, पैसा कमवावा लागतोय. मग माणसाकडे जर पोत्यावानी पैसा येणार असेल तर माणसाला तेवढं काम पण करावं लागतंय. सोपं नसते. काहीच अनबॉक्सिंग करूया. तुम्हाला दाखवतो पहिलं काय दिलंय तिने. जे मी गेस केलं होतं तेच आहे. ते जर हे नको मला. ओपन तर करा. किती दिवसापासून इच्छा होती की घरात एक छोटी का होईना फ्रेम पाहिजे, ज्याच्यात आमच्या दोघांचा फोटो पाहिजे. पण आमच्या ह्याच्यानी घेणं झालं नाही. माझ्याकडून झालं ना. काढून हे तुम्ही कधी फोडले काही. कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं गिफ्ट. तुम्हाला किती आवडलं? हे सगळ्यात मी हँडसमच दिसतोय. मी नाही का. तुझ्यापेक्षा मी जरा जास्त दिसतोय. वा, लव यू. आणि का ही प्रेम आता मी माझ्या टेबलवरती ठेवणार. काय खरंच मी माझ्या टेबलवरती ठेवणार. ही आता माझी झाली ना. कसे दिसते बाबा. कॅमेऱ्यात दिसत नाही व्यवस्थित, उलटी दिसते. नाही दिसते बरोबर. दिसते ना. मी पण खूप म्हणती मला फिरायला घेऊन जात नाही. हे बघा इकडं मनालीला घेऊन गेलतो तिला. हे खालचं बघा इकडं. थांब जरा. हे थांबकी दाखवतो ते. हे बघा. हे कुठे गेलतो आपण. कुठे गेलतो. मनाली ते दुसरं काय शिमला. हे शिमला मधला आहे फोटो. आणि बाकी ठीक आहे. सगळ्यात लांब ठिकाणी घेऊन गेलोय. फिरायला घेऊन जात नाही. मस्त आहे पण मला आवडलं. असं मुलांचं कसं असतं काही तुम्हाला माहिती आहे. चेहऱ्यावर दिसत नाही पण मला आतून असा आनंद झालाय ना, एवढा खुश झालोय ना काय सांगू. तुम्ही एवढं कधी बोलत नाही का बोलताय. मग आनंदच तेवढा झालाय आज.
मी खुश झालो. मला असं अचानक भेटलं सरप्राईज. दरवेळेस इथून मागं ज्या वेळेस पण बड्डे झाला ना त्यावेळेस मला माहिती असतं की हिचं काहीतरी प्लॅनिंग आहे, हिचं काहीतरी प्लॅनिंग आहे. मग आत्ता मला अजिबात क्लू लागला नाही, अजिबात. खरंच मला तुला माहिती असेल. माहिती असतं मी तुला बोललो असतो, तुला माहिती मी लगेच बोलतो म्हणून. अजिबात क्लू लागला नाही. आणि लेट पण झालं, तुझा पण फायदा झाला त्याच्यात. मला घ्यायला लेट झालं. नाही तेव्हा नाही आलं. तू का बोलाय ना, तू का शांत झाली? मला भूक लागली 12 वाजता. मी कधी जेवण करू आता? चला फोटोमध्ये आलो. चला बाय गाईज. आम्ही जेवण करतो. रात्रीच्या किती वाजले? 12:30 वाजलेले आहेत. अजून जेवण नाही झालेलं कारण माझं काम चालू होतं. कोड फाटलाय प्रोडक्शनला आणि त्याच्यामुळं असं करू. पहिल्यांदाच मी व्हिडिओमध्ये बोललो आहे. चुकलं मागलं तर माफ करा, कारण आपल्याला माहीत नाही व्हिडिओ कसा बनवतात ते. तिला माहिती बरोबर. बोल काहीतरी बोल. क्लोज करायचं मला, बंद करायचं. बोल. कसं वाटलं तुला मी जन्माला आलो या दिवशी? तुला आनंद झाला का नाही या दिवसाचा? नसतो आलं तर तुला भेटलो नसतो. गाईज आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टला जन्माला आलो. देशाला स्वातंत्र्य केलं. देश स्वतंत्र झाला आणि तेव्हा मी जन्माला आलो. तुम्ही देशाला स्वातंत्र्य केलं नाही, तुम्ही जन्माला आले मग देश स्वतंत्र झाले. मी आता मीटिंग मध्ये सांगणार आहे आज माझा बर्थडे आहे. बघ तू कसले धिंगाणा करते. हा ना. त्याची एक क्लिप काढून देतो तुला. चलो गाईज बाय. चलो गाईज बाय. सॉरी बाय. जेवण करतो आम्ही. मस्त डाळ भात केलेला आहे आज. हा छान आहे. असं काही मीच सांगितलं होतं मला आवडतो गाईज डाळ भात. चला बाय.